लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा एकदा स्वगृही परतण्याची चर्चा सुरू आहे। मात्र ही चर्चा सुरू असतानाच अजितदादा यांनी शिंदे गटाला मोठा हादरा दिलाय। शिंदे गटातील माजी आमदारांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कन्नड साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि कन्नडचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते नितीन पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघामध्ये ठाकरे गट विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे नितीन पाटील हे माजी आमदार आहेत। 2019च्या निवडणुकीत कन्नड मतदारसंघातून मनसेचे हर्षवर्धन जाधव आणि ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत अशी लढत झाली होती। मात्र आगामी निवडणुकीत शिंदे गटाचे नेते नितीन पाटील हे कन्नड मतदारसंघातील संभाव्य उमेदवार समजले जात होते। मात्र अचानक त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दुसरीकडे शिंदे गटामध्येही एक पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय। यावेळी त्यांच्या मुली अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनीही पक्षप्रवेश केलाय। नंदनवन या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला। मात्र प्रदीप शर्मा यांच्या पत्नीच्या पक्षप्रवेश सोहळ्यापेक्षा अजितदादा पवार यांनी एकनाथ शिंदे गटाला कन्नडमध्ये जो हादरा दिलाय त्याचीच सर्वाधिक चर्चा होते आणि त्यामुळे कुठेतरी अजितदादा शिंदेंना कमकुवत करत आहेत का अशी देखील चर्चा आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि या शिंदे आणि अजित पवार गटामध्ये जे काही फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे यावर देखील तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। धन्यवाद।